मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट। पवन कल्याण यांच्यावरती मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये पार पडली शस्त्रक्रिया। भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्षांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल। पुणे पदवीधर शिक्षक मतदार नोंदणी निराशाजनक झाल्यामुळे नाराजी। लाडकी बहीण योजनेतनं 92 लाख नावं वगळली म्हणता पण 3 कोटी महिला या योजनेचा लाभ घेतात। यावर कोणी बोलत नाही। मंत्री उदय सामंतांचं विरोधकांना प्रत्युत्तर। आषाढी वारीच्यामुळे महाराजस्व समाधान शिबिराला मुदतवाढ। आता 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान शिबिरं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांनंतर नीलम गोऱ्हेंचा संताप। तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःची राजकीय पोळी कशी भासता येईल याचा विचार करा। सुषमा अंधारेंचा गोऱ्हेंवर निशाणा। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये 8 वर्षांच्या मुलाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू। गिल्बर्ट हिल रोडजवळ मित्रांसोबत अंघोळ करताना घडली दुर्घटना। सोलापूरची जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी ठरली बेस्ट डायव्हर ऑफ इंडिया। चेन्नईमध्ये पार पडली नॅशनल ॲक्वेटिक चॅम्पियनशिप। या स्पर्धेमध्ये श्रावणीला 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक। 2 पदकांच्या कमाईनंतर सोलापूरसह राज्यभरातनं श्रावणीचं कौतुक। मुंबईच्या इशिता रेवाळीची भारताच्या राष्ट्रकुल जिम्नॅस्टिक्स संघामध्ये निवड। 24 ते 28 जुलैला स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये होणार स्पर्धा। राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मिळवलं होतं 2य स्थान। नैशा मेहताने पटकावलं नॅशनल रोलर स्केटिंगमध्ये सुवर्ण पदक। विशाखापट्टणममध्ये पार पडली आर्टिस्टिक रोलर स्केटिंग स्पर्धा। 10 ते 12 वर्ष वयोगटातली सोलो डान्स प्रकारामध्ये बाजी। बीडच्या गेवराईमध्ये आयटी इंजिनियरला शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने 8.25 लाखांचा गंडा। बनावट सेबी प्रमाणपत्र दाखवून केली फसवणूक। बीड सायबर पोलिसामध्ये 2 अज्ञातांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। बदलापुरामध्ये एफडीएची मोठी कारवाई। बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिल्यामुळे फ्लिपकार्ट मिनिट्सचा परवाना निलंबित। गोडाऊनवरील छाप्यामध्ये आढळले भेसळयुक्त खाद्यपदार्थ।